नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाहणी करत असताना पिकाचा फोटो काढणं सरकारने आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तर त्याच्याविषयी सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, आता हा जर फोटो आपण पिकाचा नाही काढला सांगितल्याप्रमाणे, तर आपला जो ई पीक पाहणी करण्यात आली आहे तिचा सर्वे जो आहे तो मंजूर केला जाणार नाही, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर त्याच्याविषयी अधिक माहिती अशी आहे की राज्यात रब्बी हंगामात ई पीक पाहणी अर्थात पिकाच्या नोंदणीसाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे या ॲपचा वापर केला जाणार आहे. या ॲपच्या माध्यमातून पिकाची नोंदणी करत असताना शेतीच्या गट क्रमांकापासून 50 मीटरच्या आत पिकाचा फोटो घ्यावा लागणार आहे, असे बंधन टाकण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना पिकाची नोंदणी करताना मदत करण्यासाठी प्रत्येक गावासाठी एक ॲप सहाय्यकाची सुद्धा नेमणूक करण्यात आलेली आहे. शेतकऱ्याच्या नोंदणीचा कालावधी संपल्यानंतर हे जे ॲप सहाय्यक आहेत ते उर्वरित क्षेत्रावरील पिकाची नोंदणी तयार करणार आहेत. शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी येत्या 15 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. म्हणजेच 15 जानेवारी 2025 पर्यंत आपण स्वतः शेतकरी हे ॲप घेऊन नोंदणी करू शकणार आहात, असे आपल्याला राज्यस्तरीय जे शेतकरी कृषी अधिकारी त्यांनी सांगितलेले आहेत. 7/12 उतार्यावर पीक पेरणीची नोंद करण्यासाठी ई पीक पाहणी या ॲपचा वापर केला जातो. गेल्या 2 वर्षापासून हे ॲप राज्यभरात वापरले जात आहे. मात्र गेल्या वर्षापासून केंद्र सरकारच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे या ॲपचा काही तालुक्यामध्ये वापर करण्यात आलेला असून यंदाच्या खरीप हंगामात सुद्धा या ॲपचा वापर संपूर्ण राज्यात करण्यात येणार होता. शेतकऱ्यांनी केलेल्या ई पीक पाहणी नोंदणी व्यतिरिक्त सहाय्यकाच्या माध्यमातून पीक नोंदणी केली जाणार होती. मात्र निधीची कमतरता भासल्याने राज्य सरकारने या ॲपचा वापर गेल्या उन्हाळी हंगामाप्रमाणे केवळ 37 तालुक्यातील 2,858 गावातच करण्याचे ठरवले होते. सहाय्यकाऐवजी ग्रामस्तरावरील राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याकडून ई पीक पाहणी करण्यात आली. आता रब्बी हंगामासाठी पीक पाहणी 1 डिसेंबरपासून सुरू करण्यात आली असून यासाठी मात्र संपूर्ण राज्यासाठी केंद्र सरकारच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे या ॲपचा वापर केला जाणार आहे. तर यासाठी प्रत्येक गावात सहाय्यक नेमण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना पिकाच्या नोंदणीसाठी 1 डिसेंबर ते 15 जानेवारी अशी मुदत देण्यात आलेली असून पहिल्या दिवसापासून हे सहाय्यक शेतकऱ्यांना मदत करणार आहेत. मुदत संपल्यानंतर पीक नोंदणी न झालेल्या क्षेत्राच्या नोंदणी स्वतः ॲप सहाय्यक करणार आहेत. यासाठी 45 दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. या नोंदणीवर शेतकरी किंवा सहाय्यकाची हरकत असल्यास मंडळ अधिकारी पुढील 15 दिवसात त्याची दुरुस्ती करणार आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पीक पाहणी 15 मार्चपर्यंत चालणार आहे. आता यासाठी आपण जर बघितलं तर 50 मीटरच्या आतील फोटो घेणं बंधनकारक घेण्यात आले आहे. पूर्वी ई पीक पाहणी ॲपमध्ये शेतीच्या प्रत्येक गट क्रमांकाचा मध्यबिंदूपासून ज्या ठिकाणाहून फोटो काढतो त्याचे अंतर गृहीत धरले जात होते. आता केंद्र सरकारच्या सूचनेनुसार रानाच्या सीमेपासून 50 मीटरपर्यंत जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर पुढील माहिती भरता येईल. त्याचाच अर्थ 50 मीटरपेक्षा जास्त अंतरावरून पिकाचा फोटो काढता येणार नाही. नव्या ॲपमध्ये पीक पाहणी करताना पिकाचे 100% फोटो उपलब्ध व्हावे अशी अट टाकण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक पिकाचे 2 फोटो काढावे लागणार आहेत. आता या नव्या बदलानुसार पिकाची नोंदणी करावी लागणार आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. तर आपण 15 जानेवारीपर्यंत ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपच्या माध्यमातून पूर्ण करायचे आहे आणि 50 मीटरच्या आतूनच आपल्या पिकाचे 2 फोटो काढावे लागणार आहेत, अशी नवीन अट यामध्ये टाकण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवनवीन माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.